नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वनश्री तुम्हा सर्वांचे रिफ्लेक्टिव्ह राईज या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. लुईस हे यांनी लिहिलेल्या तुमच्यातील शक्ती ओळखा या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. या पुस्तकातील प्रकरण 3 तुमच्या शब्दोच्चाराचे सामर्थ्य. रोजच्या रोज तुमच्या जीवनात काय हवंय ते व्यक्त करा. ते जणू मिळालंच आहे असं सांगा. मनाचा नियम. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तसे पदार्थ विज्ञानामध्ये अनेक नियम आहेत. त्यातले बरेचसे नियम मला न समजण्यासारखे आहेत. काही आध्यात्मिक नियम आहेत, जसा कार्यकारण भाव आहे किंवा तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. मनाचेही असेच नियम आहेत. मला विद्युत शक्ती कसं काम करते ते माहीत नाही, पण हे मनाचे नियम कसे काम करतात हेही माहीत नाही. पण बटन दाबलं की प्रकाश पडतो हे मात्र मला पक्क माहीत आहे. तुम्ही जेव्हा एखादा विचार करता किंवा एखादा शब्द, एखादे वाक्य उच्चारता ते मनाच्या नियमाप्रमाणे बाहेर पडते आणि एक अनुभव म्हणून आपल्याकडे माघारी येते. मन आणि पदार्थ यांचा परस्पर संबंध काय आहे हे आता आपण माहीत करून घेणार आहोत. आपले मन कसे काम करते आणि विचार कसे निर्मितीक्षम आहेत हे आपण शिकणार आहोत. आपल्या मनामध्ये विचार अतिशय वेगाने येत असतात. त्यांना आकार देणं सुरुवातीला खूप अवघड असतं. आपल्या बोलण्याचा वेग मात्र कमी असतो. म्हणून आपण बोलणं स्वतःचं ऐकून नकारात्मक शब्द बाहेर पडणार नाहीत याची काळजी घेतली तरच आपल्या विचारांना आपण आकार देऊ शकतो. आपल्या उच्चारलेल्या शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. बऱ्याच जणांना त्याची जाणीवही नसते. आपल्या आयुष्यात आपण जे काही निर्माण करतो त्याचा पाया म्हणजे हे शब्द आहेत असे समजा. पण आपण नेहमीच शब्द फक्त वापरत असतो. का आणि कसे बोलत आहोत याचं आपल्याला भानही नसतं. शब्दांची निवड करण्यात आपण निष्काळजीपणा करतो. खरं सांगायचं तर आपण नेहमीच नकारात्मक बोलत असतो. लहानपणी आपल्याला व्याकरण शिकवले जाते. व्याकरणाच्या नियमाप्रमाणे आपल्याला शब्द निवडायला सांगतात. पण बऱ्याच वेळा मला असं आढळून आलंय की व्याकरणाचे नियम सतत बदलत असतात. काही काळी जे अयोग्य होते ते आता योग्य असते किंवा त्याच्या उलटही असते. जे शब्द पूर्वी गावंढळ समजले जायचे किंवा जास्त वापरात नसायचे तेच आता शहरी झाले आहेत. असे असले तरी शब्दांमध्ये काय अर्थ असतो, शब्दांचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो याचा व्याकरणाशी कुणी संबंध लावत नाही. मला तर शाळेमध्ये आपल्या आयुष्यातल्या अनुभवांचा आपण निवडलेल्या शब्दांशी काही संबंध असतो हेच कधी शिकवलं नव्हतं. माझे विचार निर्मितीक्षम आहेत आणि ते माझ्या जीवनाला अक्षरशः साकार करतात हे सुद्धा मला कोणी शिकवलं नव्हतं. शब्दांच्या रूपानं मी जे देते तेच अनुभवाच्या रूपानं मला परत मिळतं हे सुद्धा मला कोणी सांगितलं नव्हतं. एक महत्त्वाचा नियम आहे, तुम्ही जसं स्वतःशी वागता तसं इतरांशी वागा. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. पण त्यामुळे अपराधी वाटायला हवं असं काहीच नाही. मी खूप चांगली आहे किंवा माझ्याशी चांगलं वागण्या इतकी मी चांगली आहे हे मला कोणी सांगितलंच नव्हतं. मला जीवनाचा आधार आहे हे सुद्धा कोणी सांगितलं नव्हतं. मला आठवतं आम्ही लहान असताना एकमेकांना खूप निष्ठुरपणे शिव्या द्यायचो. एकमेकांना घालून पाडून बोलायचो.
पण का? कुठे शिकलो आम्ही असं वागायचं? आपल्याला कोण काय बोलत होतं ते जरा आठवा. तू मूर्ख आहेस, मठ्ठ आहेस, आळशी आहेस, सतत हेच ऐकवलं जायचं. आम्ही म्हणजे एक ताप होतो. अजिबात चांगले नव्हतो. आम्ही जन्माला आलो नसतो तर बरं झालं असतं असं सुद्धा आम्हाला ऐकू यायचं. अशी वाक्ये ऐकून आम्ही शरमेनं मान खाली घालायचो. पण त्या शब्दांनी आम्ही किती दुखावलो गेलो किंवा आमच्या मनाला किती जखमा झाल्या याची आम्हाला कधीच जाणीव नव्हती. स्वसंवादामध्ये बदल करणे. आई वडिलांची बोलणी आपण मुकाट्यानं ऐकून घेत होतो. ताटातली भाजी संपव, किंवा तुझी खोली साफ कर, किंवा तुझी गादी दुमडून व्यवस्थित ठेव. प्रेमाचं तर नाव सुद्धा नव्हतं. एक समजलं होतं, त्यांचं ऐकलं तरच तुम्हाला मान्यता होती. मान्यता आणि प्रेम अशा या अटींवर अवलंबून होतं. तुमच्या आत खोलवर असलेल्या तुमच्या लायकीप्रमाणे नव्हे तर इतरांच्या मर्जीप्रमाणे ठरवलेल्या लायकीप्रमाणे तुम्हाला वागणूक मिळत असे. इतरांची मर्जी राखली तरच तुम्हाला अस्तित्व आहे, नाहीतर तुम्हाला यामध्ये जिवंत राहण्याची सुद्धा परवानगी नाही. हे बोल तुमच्या स्वसंवादाला हातभार लावतात. तुम्ही स्वतःशी काय बोलता, हे तुम्ही कोणते शब्द उच्चारता या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मनामध्ये एक वातावरण तयार होते ज्यात तुम्हाला काम करायचे असते आणि ज्यामुळे अनुभव तुमच्याकडे आकर्षित होत असतात. तुम्ही स्वतःला कमी लेखलत तर जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. तुम्ही जर स्वतःवर प्रेम केलत, स्वतःचा मान राखलात तर तुमचं जीवन म्हणजे खूप सुंदर आणि आनंद देणारा उपहार ठरेल. तुम्ही जर असमाधानी असाल, स्वतःला अपूर्ण समजत असाल, आई वडिलांना किंवा इतरांना दोष देणं तो त्यांचा दोष आहे असं म्हणणं खूप सोपं असतं. आणि तसं केलं तर आपण आपल्या परिस्थितीत, आपल्या समस्यांमध्ये आणि आपल्याच हतबलतेत अडकून राहू. इतरांना दोष देण्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार नाही. तुमच्या शब्दात एक शक्ती आहे हे लक्षात ठेवा आणि ही शक्ती येते आपल्या आयुष्यासाठी बोलण्याच्या जबाबदारीतून. आयुष्याला जबाबदार असणं हे जरा विचित्र वाटत असेल, पण तुम्ही ते मान्य करा अथवा नका करू ते खरं आहे. आपण जर आपल्या आयुष्याशी जबाबदार राहणार असू तर आपण आपल्या शब्दोच्चाराशी सुद्धा जबाबदार असलं पाहिजे. शब्द आणि वाक्य हे आपल्या विचारांचाच विस्तार आहेत. तुमच्या बोलण्याकडे लक्ष ठेवायला सुरुवात करा. तुम्ही नकारात्मक किंवा तोडकं बोलत असाल तर त्यात बदल करा. मी जर नकारात्मक कथा ऐकली तर ती मी इतरांना कधीच सांगणार नाही. ती माझ्यापर्यंत आली म्हणजे बरीच दूर आली. आता तिला इथेच संपवायला हवे. पण मी जर एखादी सकारात्मक कथा ऐकली तर ती मात्र इतरांना वारंवार सांगेल. इतर व्यक्ती कसं बोलतात, काय बोलतात हे सुद्धा नीट ऐकायला सुरुवात करा. त्यांच्या बोलण्याचा त्यांना आलेल्या अनुभवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. कितीतरी व्यक्ती केवळ जर तरवर जगत असतात. जर तर हे शब्द मी खूप वेळा ऐकले आहेत. ते शब्द ऐकले की घंटा ऐकल्यासारखं वाटतं. 10 वाक्यामध्ये जर तर शब्द कितीतरी वेळा काही जण वापरतात. त्याच व्यक्ती मग आपलं आयुष्य इतकं कठीण का आहे, या परिस्थितीतून बाहेर का पडता येत नाही असा विचार करायला लागतात. नियंत्रण ठेवता येत नाही अशा बऱ्याच गोष्टींवर त्यांना नियंत्रण मिळवायचं असतं.
स्वतः चुकीचं करत असतात आणि इतरांना चुकीचं ठरवत असतात आणि मग मुक्तपणे का जगता येत नाही असा प्रश्न त्यांना पडतो. तसंच करणं भाग आहे हे शब्द आपल्या शब्दकोशातून किंवा आपल्या विचारातून कायमचे काढूनच टाकायला हवेत. तसं जर झालं तर आपणच आपल्यावर लादून घेतलेलं बरचसं ओझं हलकं होईल. मला काम करणं भाग आहे किंवा मला हे करायलाच हवं असं बोलण्याने आपण खूप ताण करून घेतो. त्याऐवजी मी असं ठरवलंय असं म्हणायला सुरुवात करा. ठरवलंय असं म्हटल्यानं आपल्या आयुष्याच्या दृष्टिकोनातच खूप फरक पडतो. वरवर तसं नसलं तरी आता इथून पुढं आपण कोणतीही गोष्ट निवड करूनच ठरवणार आहोत. आपल्यापैकी बरेच जण पण हा शब्द सतत वापरतात. आपण एखादं विधान करतो आणि नंतर त्याला पण जोडतो. त्यामुळे त्याला 2 फाटे फुटतात. आपण स्वतःलाच परस्पर विरोधी सूचना देतो. पुढच्या वेळेस बोलताना पण हा शब्द कसा तुम्ही तो वापरता याकडे जरा लक्ष द्या. विसरू नकोस या शब्दांवर सुद्धा जरा विचार करायला हवा. हे विसरू नकोस किंवा ते विसरू नकोस असं आपण म्हणतो आणि काय होतं? आपण विसरून जातो. आपल्याला ते खरंच लक्षात ठेवायचं असतं पण आपण विसरतो. तेव्हा आता इथून पुढे विसरू नकोस या शब्दांऐवजी कृपा करून हे लक्षात ठेव असं म्हणायला हवं. सकाळी उठल्यावर आता कामाला झुंपावं लागणार म्हणून तुम्ही आपल्या कामाला शिव्या देता का? वातावरणाला दोष देता का? पाठ किंवा डोकं दुखतंय म्हणून तक्रार करता का? नंतरचा दुसरा किंवा तिसरा विचार काय असतो? मुलांना उठवण्यासाठी त्यांच्यावर ओरडता का? सकाळच्या वेळेस साधारण सर्वांच्याच घरात हे असं चाललेलं असतं. त्यामुळे तुमचा दिवस कसा जातो? विधायक, उत्साही आणि आनंदात जातो की निराशेत जातो? असा जात असेल तर त्याचं कारणही तुम्हीच आहात. झोपण्यापूर्वीचा तुमचा शेवटचा विचार कोणता असतो? तो शक्तिशाली स्वास्थ्य निर्माण करणारा असतो का मनात दरिद्री विचार असतात? दरिद्री विचार म्हणजे पैशाच्या अभावाविषयीचे विचार नव्हे. तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही बाबतीतला नकारात्मक विचार, तुमच्या आयुष्यातल्या कोणताही भाग जो सहजपणे घडून येत नसेल त्याविषयीचे विचार म्हणजे दरिद्री विचार. मी झोपण्यापूर्वी नेहमीच सकारात्मक विषयाचं वाचन करते. झोपल्यानंतर माझ्या शरीरात बरंचसं स्वच्छता करण्याचं काम चालू असतं याची मला जाणीव असते. माझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्याची काळजी माझे स्वप्न घेतील याची मला जाणीव असते. माझ्या मनात विचार करणारी फक्त एकटी मीच असते. तुमच्याही मनात विचार करणारी व्यक्ती केवळ तुम्हीच असता. वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पाडणारं कुणीच नसतं. आपले विचार आपणच निवडतो आणि हेच स्वसंवादाचे मूळ असते. माझ्या आयुष्यात मला याचा उपयोग झाल्यामुळे मी जे इतरांना शिकवत होते तसेच मी जगत होते. मी माझ्या विचारांवर आणि शब्दांवर लक्ष ठेवत असे आणि मी परिपूर्ण नसल्याबद्दल स्वतःला माफही करत असे. इतरांनी मला स्वीकारावं म्हणून त्यांच्या नजरेत स्वतःची प्रतिमा चांगली तयार करण्यासाठी न झगडता मी जशी आहे तशीच राहू लागले. अगदी पहिल्यांदा आयुष्यावर विश्वास ठेवला आणि हे मैत्रीपूर्ण वातावरण आहे हे लक्षात आल्यावर मी आनंदानं उजळून गेले. माझ्या विनोदातला बोचरेपणा कमी झाला व त्यात निखळ विनोद दिसू लागला.
माझ्यावर आणि इतरांवर टीका करण्याचं आणि निर्णायक मत सांगण्याचं मी सोडून दिलं. संकट विषयक कहाण्या सांगायचं मी बंद केलं. वाईट बातमी आपण किती लवकर पसरवतो याचं मला फार आश्चर्य वाटतं. मी वर्तमानपत्र वाचण्याचं आणि रात्रीच्या 11च्या बातम्या बघण्याचं सोडून दिलं, कारण त्यात चांगल्या बातम्या सोडून संकट, अत्याचार, हिंसेच्या बातम्यांशिवाय दुसरं काहीच नव्हतं. वाईट बातम्या ऐकायला व बघायला सर्वांना आवडतं, कारण त्याविषयी चर्चा करता येते. नकारात्मक बातम्या मात्र पुन्हा पुन्हा इतक्या वेळा चघळत राहतात की जगात फक्त वाईटच आहे अशीच आपली धारणा होते आणि यावर आपला विश्वास बसायला लागतो. फक्त चांगल्याच बातम्या प्रसारित करणारं एक रेडिओ केंद्र होतं, पण लवकरच ते बंद पडलं. मला कॅन्सर झाल्यावर मी अफवा पसरवणं सोडून दिलं आणि आश्चर्य म्हणजे माझ्यापाशी दुसरं काहीच सांगण्यासारखं नाही हे माझ्या लक्षात आलं. कोणी मित्रमैत्रिणी भेटल्या की त्यांच्या पुढे मी गरमागरम घाणेरड्या बातम्यांची डिश ठेवत असे, पण हळूहळू लक्षात आलं की वेगळ्या विषयावरही बोलण्यासारखं असतं. पण ही सवय मोडणं इतकं सोपं नव्हतं. मी जर इतरांविषयी अफवा पसरवत असेन तर लोक माझ्याविषयी पण अफवा पसरवत असणार हे उघड होतं, कारण मी जे देत होते तेच माझ्याकडे परत येत होतं. मी लोकांचं जास्त निरीक्षण करू लागले. ते काय बोलतात हे नीट ऐकू लागले. त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊ लागले. माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्सची समस्या काय आहे हे ते ज्या प्रकारचे शब्द वापरत त्यावरून मला 10 मिनिटात लक्षात येत असे. त्यांच्या बोलण्यावरून मी त्यांना सहजपणे समजून घेऊ शकत होते. त्यांचे शब्द त्यांच्या समस्यांना हातभार लावित आहे हे माझ्या लक्षात येत होतं. ते जर इतकं नकारात्मक पद्धतीनं माझ्याशी बोलत आहेत तर मग ते स्वतःशी कसं बोलत असतील? ते यापेक्षाही जास्त नकारात्मक असणार. दरिद्री विचार मी म्हणते ते हेच. मी सांगते तसं जरा एकदा करून बघा. तुमच्या फोनला टेप रेकॉर्डर जोडा. तुम्ही किंवा बाकीचे लोक फोनवर बोलायला लागले की रेकॉर्डरचं बटन ऑन करा. टेप पूर्ण भरल्यावर दोन्हीकडचे संभाषण ऐका. तुम्ही काय बोललात आणि कसे बोललात याकडे लक्ष द्या. कोणते शब्द वापरताना तुमचा स्वर कसा असतो हे तुमच्या लक्षात येईल. एकच गोष्ट तुम्ही 3दा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा म्हणत असाल तर ते टिपून ठेवा, कारण तो एक पॅटर्न आहे. कारण पॅटर्न काही सकारात्मक आणि आधार देणारे असतात तर काही नकारात्मक देखील असतात. ते तुम्ही वारंवार आणि सतत बोलत असता. अंतर्मनाची शक्ती. मी जे काही सांगते आहे त्याच सोबत मी आता अंतर्मनाची शक्ती काय असते याविषयी सांगणार आहे. आपलं अंतर्मन कोणताही निर्णय घेत नाही. आपलं अंतर्मन आपण जे काही बोलतो ते निमूटपणे ऐकतं आणि आपल्याच समजुतीप्रमाणे ते साकार करतं. ते सांगकाम्याप्रमाणे असतं. आपण जे मागू ते अंतर्मन देतं, इतकं ते आपल्यावर प्रेम करतं. अर्थात आपल्याला निवड करता येते. आपण जर नकारात्मक विचार आणि कल्पनांची निवड केली तर तेच आपल्याला हवंय अशी समजूत करून अंतर्मन तेच देतं. चांगले विचार आणि चांगल्या समजुती निर्माण करेपर्यंत अंतर्मन सतत त्याच आधीच्या गोष्टी देत राहतं. आपल्याला निवड करण्याचे अनेक पर्याय असतात. त्यात कधी अडचण येत नाही, कारण लाखो करोडो विचारातून आपल्याला निवड करायची असते. सत्य काय आहे, असत्य काय आहे, योग्य काय, अयोग्य काय हे आपल्या अंतर्मनाला माहीत नाही. स्वतःविषयी नापसंती दर्शवणं आपल्याला कधीच आवडत नाही. मूर्ख आहेस असं जर आपण स्वतःला म्हटलं तर अंतर्मन तेच धरून बसतं आणि मग आपल्यालाही आपण मूर्ख आहोत असंच वाटायला लागतं.
वारंवार तेच तेच म्हटलं तर अंतर्मनात ती समजूत पक्की होऊन जाते. अंतर्मनाला विनोद कळत नाही हे समजून घेणे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तुम्ही स्वतःची चेष्टा करून त्यात काही अर्थ नाही असं म्हणू शकत नाही. तुम्ही ते कितीही हसत हसत चांगल्या पद्धतीनं स्वतःला सांगितलं तरी अंतर्मन ते खरंच आहे अशी समजूत करून घेतं. स्वतःची टिंगल करणारे विनोद मी माझ्या कार्यशाळेत कुणाला करू देत नाही. विनोद बाकी कसेही असले तरी चालतील, पण देशावरचे आणि लैंगिक विनोद मुळीच चालणार नाहीत. स्वतःची टिंगल कधी करू नका. स्वतःची मानहानी होईल असे शब्द वापरू नका, कारण त्याचा परिणाम वाईट होतो. तसेच इतरांनाही कमी लेखू नका. अंतर्मनाला तुम्ही आणि इतर यातला फरक कळत नाही. ते शब्द ऐकतं आणि ते शब्द तुमच्याविषयीच आहे अशी समजूत करून घेतं. दुसऱ्यांवर टीका करताना पुढच्या वेळेस असा विचार करा की ही टीका आपण आपल्यावरच तर करीत नाही ना. तुम्ही जे स्वतःमध्ये बघता तेच इतरांमध्येही बघता. इतरांची टीका करण्याऐवजी त्यांची स्तुती करा आणि एका महिन्यात तुमच्यामध्ये किती बदल होतो हे बघा. आपले शब्द जवळीक साधण्यासाठी आणि कल दाखवण्यासाठी असतात. एकलकोंडे, असमाधानी, गरीब, आजारी माणसं कसं बोलतात याकडे एकदा लक्ष द्या. ते कोणते शब्द वापरतात, स्वतःविषयी कोणती समजूत करून घेतात, आपल्या कामाविषयी, जीवनाविषयी, नातलगांविषयी ते कसं बोलतात, त्यांना पुढं काय बघायचं असतं. त्यांच्या शब्दांविषयी जागृत राहा, पण त्यांच्या बोलण्याप्रमाणेच ते जगत आहेत असं इतरांना सांगत बसू नका. तुमच्या कुटुंबाविषयी आणि मित्रांविषयी सुद्धा असं बोलू नका, कारण ते कुणालाच आवडणार नाही. त्याऐवजी त्या माहितीचा स्वतःसाठी उपयोग करून आपलं आयुष्य बदलवण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्या बोलण्यातल्या अगदी लहानातला लहान बदल सुद्धा तुमच्या अनुभवात फार मोठा बदल घडवून आणू शकतो. तुम्ही आजारी असाल तेव्हा आपलं आजारपण असाध्य आहे आणि आपण मरणार आहोत, आपल्या आयुष्यात काहीही चांगलं झालं नाही असा जर तुम्ही विचार करत असाल तर काय होईल? आयुष्यातल्या नकारात्मक संकल्पना सोडून देण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. सकारात्मक पद्धतीनं विचार करायला लागा. मी सगळ्यांनाच आवडतो, मी बरा होणार आहे, शारीरिक पातळीवर बरं होण्यासाठी जे जे लागतं ते माझ्याकडे येणार आहे, बरं होण्याची माझी स्वतःचीच इच्छा आहे, बरं होण्यातच सुरक्षितपणा असतो हे जाणून घ्या. काही जण आजारपणात सुरक्षितता असते अशी समजूत करून घेतात. नाही म्हणणं त्यांना अवघड वाटतं. मी खूप आजारी आहे ना म्हणून नाही म्हणता येत नाही असं ते त्याचं समर्थन करतात. ती एक परिपूर्ण सबब असते. मला आठवतं माझ्या कार्यशाळेमध्ये कॅन्सरची एक स्त्री यायची. तिची 3 ऑपरेशन्स झालेली होती. ती नाही म्हणूच शकत नव्हती. तिचे वडील डॉक्टर होते. ती त्यांची लाडकी मुलगी होती म्हणून वडील जे सांगतील ते ती निमूटपणे ऐकायची. तुम्ही काहीही सांगा ती होच म्हणायची. नाही असं श्वास कोंडेपर्यंत किंचाळून सांगण्यासाठी तिला 4 दिवस लागले. मुठी आवळून धरून मी तिला नाही 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 असं म्हणायला शिकवत असे. पुढे अशी सवय झाल्यावर तिलाही ते आवडायला लागलं. कॅन्सर झालेल्या बऱ्याचशा लोकांना नाही म्हणता येत नाही असं माझ्या लक्षात आलंय. ते स्वतःची सोडून इतरांची जोपासना करीत असतात. कॅन्सर असलेल्या एका बाईला मी सांगितलं की तू नाही म्हणायला शिकायला हवं. नाही करणार असं म्हणायला हवं. कोणत्याही गोष्टीला नाही म्हणून घेण्यात
3 महिने निघून गेले आणि तिच्या भोवताली बदल घडायला लागले. मला हेच करायचंय, तुम्ही म्हणता ते करायचं नाही, असं म्हणून स्वतःची जोपासना करण्याची तिला खरी गरज होती. माझ्या क्लायंट्सना मार्गदर्शन करताना ते आपल्या मर्यादांविषयी सतत तक्रार करायचे आणि अशा परिस्थितीत अडकून का पडलो आहोत याची कारणे विचारायचे. आपण जर अडकून पडलो आहोत अशी समजूत करून घेतली आणि ते मान्य केले तर आपण अडकूनच पडून राहू, कारण त्यामुळे नकारात्मक भावनांना परिपूर्णता मिळालेली असते. पण आता आपल्यातल्या सामर्थ्याकडे लक्ष देऊन बघूया. तुमच्या स्टेप्समुळे आम्ही वाचलो असे बरेच जण सांगतात, पण तुम्हाला सांगते, कोणत्याही टिप्स किंवा कोणतेही पुस्तक तुम्हाला कधीच वाचवू शकत नाही. तुम्ही त्या माहितीचा उपयोग कसा करून घेता याला खूप महत्त्व आहे. मी तुम्हाला पुष्कळशा कल्पना देऊ शकते, पण तुम्ही त्याचा कसा उपयोग करून घेणार हे महत्त्वाचं आहे. तुम्ही टेपवरचं बोलणं सतत ऐका, महिनाभर किंवा जास्त दिवस ऐका, म्हणजे त्याची तुम्हाला सवय होईल. मी काही तुम्हाला बरं करणार नाही की तुम्हाला वाचवणार नाही. एकच व्यक्ती तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकते आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. मग तुम्हाला काय ऐकावंसं वाटतं? मी तर नेहमी अंतर्मनाला वारंवार हेच सांगत असते की स्वतःवर प्रेम करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते, कारण तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागल्यावर तुम्ही स्वतःला किंवा दुसऱ्यांना सुद्धा कधीच दुखवू शकणार नाही. हे जागतिक शांततेसाठीचं औषधच आहे असं समजा. मी जर स्वतःला आणि दुसऱ्यांना दुखवणार नसेल तर युद्ध होईलच कशाला? जेवढी माणसं त्या शांततेच्या प्रदेशात जातील तेवढं हे जग उत्तम होत राहील. आपण स्वतःशी आणि इतरांशी काय बोललो याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला सुरुवात करूया. आता स्वतःला आणि इतरांना बरं करण्यासाठी आपल्यामध्ये परिवर्तन करायला सुरुवात करूया. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण प्रकरण 3 चे वाचन पूर्ण केले आहे. धन्यवाद.